पेशंटचं नाव आहे आशा सुनील चित्रे. 9 तारखेच्या पहाटे ती वॉशरूमला उठली तेव्हा पडल्यावर मी जरा बघितलं, पण तिला उभं नव्हतं राहता येत. मग आम्ही 5 वाजता इथे ऍडमिट केलं तिला रिलीफ हॉस्पिटलमध्ये. रिलीफ हॉस्पिटलमध्ये आल्या एक्सरे झाला. एक्सरे काढल्या लगेच आम्हाला मॅडमनी सांगितलं की ऑपरेशन करावंच लागेल, फ्रॅक्चर आहे. ठीक आहे, पण हिला ती ब्लड थिनर असल्यामुळे ते 4 दिवस तसेच गेले. ब्लड थिनर त्या रात्रीपासून त्यांनी बंद केली ऍडमिट झाल्यामुळे. ब्लड थिनर बंद केल्यावर मग संडेला होणार होती, पण तिचं थोडं ब्लड हे कमी होतं हिमोग्लोबिन, म्हणून मंडेला केली त्यांनी ओटी. ती मंडेला ओटी केली आणि तिला म्हणजे व्यवस्थित ऑपरेशन झालं. आणि सरांचा अनुभव, विशाल सरांचा अनुभव तर आम्हाला हे तिसऱ्यांदा येईल आणि तिसऱ्यांदा आम्ही व्यवस्थित सक्सेस झालोय, त्यामुळे खूप आनंद होतो. आणि मेन म्हणजे सर पहिलं टेन्शन पूर्ण घालून टाकतात पेशंटचं पण आणि आमचं पण, पेशंटच्या माणसांचं पण. त्यामुळे ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं. सरांनी सगळं समजावून सांगितलं आणि आता व्यवस्थित आहे. म्हणजे हळूहळू सुरू बंद करू आणि आज आम्हाला डिस्चार्ज आहे. पण निशांत सर पण खूप कॉपरेटिव्ह आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला खूप कॉपरेट केलं. त्यामुळे आम्ही एकदम खुश आहोत. सगळ्या सिस्टर्स जेव्हा किती वेळा वेळ मागवली तरी त्या लगेच धावत येतात. कोणाच्याही कपाळावर राखी नसते. व्यवस्थित सगळे प्रेमाने हसून खेळून करतात. आणि मावशा पण कधीही रागवत नाही. कधी रात्री बेरात्री बोलवलं तरी मामा सुद्धा तेवढे सगळे कॉपरेटिव्ह आहेत. येणार, विचारपूस करणार. आणि आता तिसऱ्यांदा आल्यामुळे आमची सगळ्यांची ओळख पण झाली आहे. खूप सगळे आणि सगळेच झाले. श्वेता मॅडम पासून बाकीच्या त्या दोघींचं मला नाव नाही सांगायचं असं. शिकाऊ डॉक्टर सगळे चांगले आहेत. फिजिओथेरपी वाले पण खूप हेल्पिंग आहेत दोन्ही. त्यामुळे आम्ही खुश आहोत. फक्त एकच आहे प्रॉब्लेम इकडे, वायफाय. एवढं वायफाय तुम्ही बसवून द्या, बाकी काही नाही. अजिबात येत नाही. कॅन्टीन पण पाहिजे. म्हणजे ब्रेकफास्ट मिळाला ना पेशंटला तरी पुष्कळ होईल, कारण खूप घरी धावपळ होईल. बाकी जेवणाचं तर आम्ही करतात तसं सगळं लांबून जेवण मिळालं तर पेशंटला चांगलंच आहे, पण ब्रेकफास्ट तरी सुरू करायला हवाय. बाकी आम्ही खुश आहोत. काय प्रोटीन चेकअपला यायला लागेल तेवढंच.